त्याबद्दल मला खूप बरं वाटतं. शेवटी मी मास्तर आहे, सर आहे मी त्याच्यामुळे. आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला दोघांना वि स खांडेकरांचं दर्शन झालंय, त्यांच्याशी आम्ही बोललोय, त्यांच्या पायावर डोकं ठेवलंय. सो आम्ही कराडला साहित्य संमेलनाला गेले असताना वि स खांडेकर आंधळे झालेले होते. वि स खांडेकरांना पाहिलं, कधीकधी अनिलांना पाहिलेलं आहे तिका. आणि कुसुमाग्रजांच्या इथे आम्ही गेलेलोच आहे नाशिकला. आमचा दासबोध गुडार्थ दीपिका आम्ही कुसुमाग्रजांना नेऊन दिलाय. म्हणजे हे आमच्या मराठी सारस्वताची भूषण आहे. असो, संध्याची गोष्ट आपल्याला असं दिसेल, ययातीने पूर्वकडून तारुण्य घेतलं आणि याच्यानंतर आपल्याला ययातीना शेवटी लक्षात आलं, कितीही काही झालं तरी शेवटी लक्षात येतं की परमात्म्याशिवाय काही नाही. ययाती हा साक्षात्कार त्याच्या वृद्धापकाने झाला. नमस्तुभ्यं भगवते वासुदेवाय वेनसे सर्वभूतादिवासाय शांताय गृहते. आणि मग पूर्ववंश सुरू झाला. पूर्ववंशामध्ये मोठा राजा झालाय तो म्हणजे दुष्यंत. दुष्यंतांचं गणवांच्या आश्रमात त्या शकुंतलेवरती प्रेम जमलं. आणि नंतर शकुंतलेच्या पोटी भरत आला, जो भरत सिंहाचे दात मोजत होता. याच्यावरती अभिज्ञान शाकुंतल नावाचं अतिसुंदर नाटक महाकवी कालिदासाने लिहिलंय. महाकवी कालिदासाचं नाटक आहे अभिज्ञान शाकुंतल. शकुंतला सासरी जाते, त्याच्यानंतर शकुंतलाचं विस्मृती त्याला होते. आणि नंतर भरत त्या ठिकाणी वाढलेले, भरताची त्यांची भेट अति गोड आहे. सांगायचे ज्यांचं संस्कृत साहित्याशी संबंध आहे, परिचय, त्यांना त्या नाटकाचा गोडवा. अभिज्ञान शाकुंतल इतकं सुंदर नाटक आहे की त्या काळामध्ये ते नाटक वाचून, त्या काळात म्हणजे गेल्या शतकातली गोष्ट आहे, गटे नावाचा जर्मन कवी डोक्यावरती नाटक घेऊन नाचला. अशी साहित्यकृती मी बघितल्या. जर्मन कवी आहे गटे, असं त्या हे. असो, त्याच्यानंतर आपल्याला सुचेल त्यांच्याच वंशामध्ये रंतिदेव नावाचा करुणाहृदय झाला. आणि मग आपण येतोय पांचाल, कौरव आणि मगध या देशातला. हा श्रीकृष्णाच्या काळातले हे सगळे. हे बघा, श्रीकृष्णाच्या काळामध्ये हा देश एकसंध आजचा जसा दिसतोय राजकीय दृष्ट झालेला तसा नव्हता. त्या काळामध्ये अवंतिका वेगळा देश, मगध वेगळा देश आहे, पांचाल वेगळा देश आहे, विदर्भ वेगळा देश आहे, शूरसेनाचा शौरसेनी वेगळा देश आहे, असे उत्कल वेगळा देश आहे. असे वेगवेगळे देश होते, त्याचे छोटे छोटे राजे होते. आणि या सगळ्या राजांना जो जिंकेल या राजांना ते राजे त्यांना करभार द्यायचे. करभार म्हणजे खंडणी द्यायची. त्यांचं अजेयपण, एक घोडा सोडायचे, ज्याला अश्वमेध याद करा, त्या घोड्याच्या बरोबर सैनिक द्यायचे. एक तर त्या घोड्याला तुम्ही जो बंदिवान करेल त्याने लढावं आणि घोड्याला जिंकून घ्यावं, आणि नाही तर करभार द्यावा आणि आमचं मांडलिकत्व मंजूर करावं. अशा प्रकारचं सार्वभौम आणि चक्रवर्ती असे दोन शब्द आहेत. सार्वभौम आणि चक्रवर्ती राजे जे असायचे त्यांच्या अधीन सगळे राजे असायचे. ज्या वेळेला महाभारती युद्ध झालंय त्यावेळेला युधिष्ठिराकडून काही राजे आले, सगळे मद्र देशाचा राजा, पांचाल देशाचा राजा, कौरवांकडून काही राजे, सगळे राजे मदतीला द्यायचे, कारण ते त्यांचे. आणि नसेल तर युद्धाला तयार व्हायचं. असो, कॉलनायझेशन म्हणजे ब्रिटिशांनी इथे येऊन जसं आमच्यावरती आमच्या भूमीचंच तसं भूमीचं अधिग्रहण करण्याची पद्धत नव्हती. म्हणून रामाने सुद्धा भूमीचं अधिग्रहण नाही केलं. नमे लक्ष्मण रोचते अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. असं म्हणून राम आपल्या अयोध्याला परत आलेले. ही पद्धती आमच्या इथली नव्हती. श्रीकृष्णाने सगळ्यांना नेस्तनाबूत केलं. दुर्दांत दुष्ट अशा दैत्यांना त्यांच्या भूमीचा लोभ नाही केला. ही आमची इथली प्रकृती होती सगळ्यांची. पहा पुढे, पांचाल देशाचा राजा कोण आहे? द्रुपद. द्रुपदाची मुलगी द्रौपदी याज्ञसेनी, त्याच्या भावाचं नाव दृष्टद्युम्न. दृष्टद्युम्नाचा पुत्र दृष्टकेतू. याच्यामध्ये तुम्हाला माहित नाही, आमच्या याच्यामध्ये शुकदेवाने सगळ्या पवित्र वंशांची वंशावळी सांगितलेली आहे, जी मी तुम्हाला संक्षिप्त सांगतोय. मूळ भागवतामध्ये याचा मुलगा हा, याचा मुलगा हा, याचा मुलगा हा, याचा मुलगा, 15 पिढ्या अशा सांगितलेल्या आहेत त्याच्या. आणि मग इथपर्यंत येत होतं. परीक्षिताचे वडील कोण, त्याचे वडील कोण, त्याचे वडील कोण, त्याचे वडील कोण, आणि असं करत करत इथपर्यंत परीक्षिता तुझ्यापर्यंत, तिथून इथपर्यंत आणलं. तसंच इथे आता बघा तुम्ही पाहते म्हणते कुरूंच्या वंशामध्ये पहिला राजा शंतनू. शंतनूने गंगा ह्याची तुम्हाला कसा ठाऊक आहे. शंतनूचं नाव होतं महाविष, परंतु त्याच्यामध्ये अशी ताकद होती शंतनू.
तो ज्या वस्तूला स्पर्श करायचा ना, त्या वस्तूला आपल्याला असेल त्याला ती वस्तू तरुण बनायची. म्हातारे म्हणजे जीर्ण झालेल्या बेरीला जर त्यांनी स्पर्श केला तर बेल टवटवून फुलून यायची. जीर्ण झालेल्या वृक्षाला केला तर फुलून यायचं. अशी शमतनू असं त्याचं नाव होतं. त्याच्यानंतर त्याची पत्नीचं नाव गंगा आणि त्यांचं पुत्राचं नाव भीष्म. देवव्रत हे त्यांच्या पुत्राचं नाव. हे परमज्ञानी श्रेष्ठ आणि महाभागवत होते. सगळ्या वीरांमध्ये अग्रणी होते. त्यांनी आपले गुरु परशुराम यांना युद्धामध्ये संतुष्ट केलेलं होतं. मग काय झालं, त्यांना शंतनूला दाशराजाची पुत्री होती सत्यवती. सत्यवतीशी लग्न झालं. सत्यवतीने भीष्माकडून वचन घेतलं तो लग्न करणार नाही आणि म्हणून त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली आणि सत्यवतीच्या मुलांना गादीवरती कुरुवंशाच्या बसवल्या जाईल असं सांगितलं. त्यांना 2 पुत्र झाले, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगदाला गंधर्वांनी ठार केलं. विचित्रवीर्याने काशीराजाच्या कन्या होता अंबालिका आणि अंबालिका यांच्याशी लग्न केलं. भीष्मांनी आपल्या याच्यासाठी नातू आहे ते भीष्म त्यांच्यासाठी याला सुनांना आणलंय. आणि नंतर मग तो आपल्या दोन्ही पत्न्यांमध्ये इतका असक्त झाला की शेवटी क्षयरोगाने भरून गेला. दाशराजाच्या पोटी पराशरांच्या योगमायेने कृष्ण भगवान कृष्ण द्वैपायन झाले. हे वेदव्यास हे यांचे पंडूंचे आणि यांचे भाऊचे कोणाचे कुरुचे धृतराष्ट्राचे आणि मग शुकदेवानी श्रीमद भागवत पुराण त्यांच्या मुलांना दिलं. शुकतातम तपोनिधी. शुकतातम म्हणजे शुकांचे वडील पराशर. पराशरांचा मुलगा वेदव्यास, वेदव्यासांचा मुलगा शुक आणि पराशर कोणाचा मुलगा वसिष्ठांचा. हे वसिष्ठ कोण? रामाच्या वेळचे वसिष्ठ. हे अशी पूर्ण परंपरा आहे. वसिष्ठांचा मुलगा पराशर. तर पराशरात्मजं वंदे शुकतातम तपोनिधी. आता पुढे धृतराष्ट्राची विचित्रवीर्य आणि यांना संतती नव्हती. सत्यवतीची आज्ञेवरून भगवान वेदव्यासांच्या योगमायेने संततविहीन भावांच्या स्त्रियांच्या ठिकाणी 2 पुत्र झाले. एकाचं नाव पांडू आणि एकाचं नाव धृतराष्ट्र आणि तिसरा दासीपुत्र हा विदुर. असे 3 जण. त्याच्यानंतर धृतराष्ट्राची पत्नी गांधारी. ही गांधार देशातून आली आहे. अफगाणिस्तान ज्याला आपण म्हणतोय तिथून आणलेलं आहे भीष्मांनी आपली या सुनेला. आणि हिच्याबरोबर तिथून शकुनी नावाचा हिचा भाऊ आलेला आहे. या शकुनीने या धृतराष्ट्राला च्या मुलांना अखंड बदसल्ला देऊन हा विनाशाच्या गर्दीत लोटलाय. पहा, पांडूची पत्नी, पांडूला 2 पत्नी, एक कुंती आणि एक माद्री. मद्र देशाची कन्या. मद्र म्हणजे दक्षिणेतली आहे. आणि कोणतीही या याच्यामध्ये तिला पंडूपासून मुलंच झाली नाही. पंडूला शाप होता, स्त्री संग करशील तर तुझा तात्काळ मृत्यू होईल. आणि म्हणून तिला देवतांपासून मुलं झाली. देवतांपासून मुलं तिला धर्म, भीम आणि अर्जुन, नकुल आणि सहदेव अश्विनी कुमारांपासून झाले. धर्म झाला यमधर्मापासून, भीम झाला वायूपासून, अर्जुन झाला इंद्रापासून. असे 3 जण. पांडवांना द्रौपदीच्या गर्भापासून 5 पुत्र झाले. आणि त्या पांडवांची पुत्र. मग या पांडवांच्या पुत्रांचं आपण पहिल्या स्कंदात पाहिलेलं आहे. पांडव पुत्रांना कोणी मारलं? रात्री शिबिरामध्ये झोपलं असताना अश्वत्थामा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल गांधारीला 100 पुत्र झाले. या 100 पुत्रांना घटामध्ये वाढवलं. आणि या 100 पुत्रांना एक मुलगी होती त्यांना, दुःशला नावाची कन्या होती. आणि त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ दुर्योधन होता, दुःशासन होता. असे सगळे पुत्र त्यांना झालेले. त्याच्यानंतर आपल्याला असेल भीमसेनाला हिडिंबा नावाची राक्षसी होती, तिच्यापासून घटोत्कच नावाचा मुलगा झाला. त्यात अर्जुन नागकन्या उलुपीपासून इरावान नावाचा मुलगा झाला. मणिपूरच्या राज्यकन्याशी त्यांनी विवाह केला, त्याला बब्रुवान नावाचा मुलगा झाला. आणि अर्जुनाची दुसरी पत्नी म्हणजे सुभद्रा. सुभद्रा म्हणजे भगवान श्रीकृष्णांची सख्खी धाकटी बहीण. बरं, भगवंतांनी आपण जसं रुक्मिणीला पळवलं तसं तू सुभद्रेला पळवून घेऊन जा म्हणून सल्ला दिला. कुणाला? अर्जुनाला. कारण अर्जुन त्याचा परम सखा होता. आणि मग तिकडे दादा रागवले तर दादांची समजूत घातली की अर्जुनापेक्षा चांगला जावई मला शोधून दाखवा. आहे कोणी? काय वाईट आहे आमच्या अर्जुनामध्ये असं म्हणून त्याची वकिली केली पुन्हा. आणि मग थाटामाटात लग्न करून दिलं आपल्या बहिणीचं. पुढे त्यानंतर सुभद्रा आणि अर्जुन यांना अभिमन्यू झाला. अभिमन्यू सर्व अतिरथ्यांमध्ये श्रेष्ठ होता.
वयाच्या 18व्या वर्षी ऐन तारुण्यात अभिमन्यूचा मृत्यू कुरुक्षेत्रावरती श्रीकृष्णाच्या समक्ष घडला. श्रीकृष्णाच्या डोळ्यात पाणी आलेलं नाहीये बरं. श्रीकृष्ण एकमेव असं भारतीय जीवनातलं व्यक्तित्व आहे की ज्याच्या डोळ्यात कधीही पाणी आलं नाही. रडला नाहीये श्रीकृष्ण कधीही. त्याच्यासाठी आपण सगळे रडतो. गोपी रडल्या, गोप रडले, आई रडली, बाप रडला, देवकी रडली, यशोदा रडला, नंद रडली, कुंती रडली, सगळे. पण श्रीकृष्ण याचं कारण काय? तो ज्ञानाचं परमोच्च ज्ञान आणि तो आपल्यासाठी त्याने लीला केल्या आहे. तो समाधी अवस्थेतला योग योगेश्वर आहे. त्याचं नाव योग योगेश्वर आहे. त्याच्यासारखं कोणीच नाही. पहा पुढे तेवढ्या परीक्षिती अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्र परीक्षितीला तो सांगतो इथपर्यंत आला. अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्रापासून तू जळत होता, कुरुवंशाचा नाश होणार होता. भगवान श्रीकृष्णाने तुला वाचवलंय. शुकदेव उवाच परीक्षिती माझ्या समोर बसलेले तुझे पुत्र जन्मेजय हे आता श्रुतसेन भीमसेन हे सगळे महान पराक्रमी आहे. तक्षक दंशाने तुझा मृत्यू झाल्याचं कळल्याबरोबर हा जन्मेजय सर्पयज्ञ करेल आणि सगळ्या यज्ञांमध्ये सर्पांची आहुती दिली. त्याच्यानंतर विदर्भ देशाच्या वंशामध्ये आहुक नावाच्या याला राजाला देवक आणि उग्रसेन नावाचे 2 पुत्र झाले. या हा उग्रसेन म्हणजे मथुरेचा राजा. देवकाला 4 पुत्र आणि देवकी अशा सगळे मिळून 7 कन्या झाल्या. वसुदेवाने या 7 मुलींशी लग्न केले आहे. बहुपत्निकत्व हे त्या काळात रूढ झालेलं आहे. बहुपत्निकत्व रामापासून आहे. एकमेवाद्वितीय असं राम आहे की त्याने एक पत्नी व्रत केलेलं आहे. दशरथालाही 3 राण्या होत्या आणि राणी बसा होता. त्याच्यामुळे बहुपत्निकत्व हा प्राचीन काळापासून होत असलेला जरी प्रघात असला, फक्त अद्वितीय जर असामान्य कोणी वेगळं केलं असेल तर ते रामाने केलेलं आहे. बाकी या ठिकाणी आपल्याला असं असेल की उग्रसेनाला कंस इत्यादी पुत्र झाले. कंसाला 5 कन्या झाल्या. या कन्यांचा वसुदेवाच्या लहान भावांशी विवाह झालेला होता. आणि आनक दुंदुबी असं नाव वसुदेवाचं आहे. याचं कारण काय? वसुदेवाचा जन्म झाला त्यावेळेला स्वर्गामध्ये दुंदुबी वाजल्या, आनक वाजलं म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे. आणि बघ वसुदेवाच्या अनेक पत्न्यांपैकी रोहिणीच्या गर्भापासून बलराम झाले आणि देवकीच्या गर्भापासून झालेलं 8वं अपत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि तुझी आजी आहे. तुझी आजी म्हणजे कोण? कोणाशी बोलतायत हे कधी विसरू नका. परीक्षिताशी बोलतायत शुकदेव. परीक्षिता तुझी आजी म्हणजे सुभद्रा. हे तुझी आजी जी आहे ही देवकीची कन्या आहे. याच्यामध्ये पुढे आणि मग जेव्हा हे होऊन जातं, पापाची वृद्धी होते, अधर्माचं अभ्युत्थान होतं आणि धर्मांना ग्लानी येते, त्यावेळेला भगवान योग योगेश्वर युगयुगांती अवतार घेतात आणि या सर्वांचं रक्षण करतात. तसे त्यांनी बरोबर हे केलेलं आहे. या लीला पुरुषोत्तम भगवानांनी मथुरेमध्ये वसुदेवाच्या घरी त्या अवतीर्ण झालेले. आणि आता 9व्या स्कंदातला शेवटचा श्लोक आहे. यदा यदेह धर्मस्य क्षयो वृद्धिश्च पापना तदा तु भगवान ईशा आत्मानं सृजते हरी. या आदिनारायणाला लक्षात ठेवा. मूर्ती आणि धर्म यांचं लग्न झाले. या मूर्ती आणि धर्माला 2 पुत्र झाले. एकाचं नाव नर आणि एकाचं नाव नारायण. हे दोन्ही पुत्र म्हणजे भगवान अनंत शेषशयावरती पहुडलेले अनंत नारायण जे आदिनारायण जे त्यांचे ही लीलादिग्र आहे आपल्यासाठी प्रकट झालेले. आणि हे नरनारायण आजही बद्रीनारायणाच्या रूपाने विद्यमान आहेत आपल्याला प्रत्यक्ष. कारण स्थूल रूप त्यांचं काळाच्या पडद्यावर 5,500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भगवंताचं अवतीर्ण होणं आजच्या दिवशी असं झालेलं आहे. आजचा दिवसचा अर्थ असा, श्रावण वद्य अष्टमी हा भगवंताच्या येण्याचा आहे. आता या दशमस्कंदाचा प्रारंभ आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला
कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. राजा परीक्षित प्रश्न करताय, भगवान आपण चंद्रवंश आणि सूर्यवंशाचा विस्तार केला, त्यातल्या राजांच्या अद्भुत चरित्रांचं वर्णन केलं. आता मला भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचं वर्णन ऐकायला मी उत्सुक आहे. त्याचं चरित्र हे मुमुक्षु जनांना भवरोगावर ते रामबाण औषध आहे. तीनही लोकांना सुखद आहे, सुंदर आहे आणि सामर्थ्य देणारं रसयुक्त आहे असं त्यांनी सांगितलं. कुरुक्षेत्रामध्ये भीष्मांसारखे अलौकिक अशा प्रकारचे योद्धे सुद्धा श्रीकृष्णाला पाहून त्याला वंदन करून लढत होते. अशा प्रकारचे पण माझ्या पितामहांनी श्रीकृष्ण पदकमलाची नौका पार करतो समुद्र पार ओलांडला. शुकदेव सांगते, राजर्षे मी तुला भगवंताच्या सुधामय लीलांचं पान करवतो. तुझा प्रश्न भगवंताच्या लीला कथांसंबंधी आहे. अनेक त्या समयी अनेक दैत्यांनी गर्वाने उद्धट बनलेल्या राजांच्या रूपाने पृथ्वीला आक्रांत केलं. आपलं रक्षण व्हावं म्हणून ही पृथ्वी गोमातेच्या रूपाने ब्रह्मदेवाकडे आक्रंदन करत गेली. आणि ब्रह्मदेवाला तिने रडत रडत सांगितलं की माझं तुम्ही रक्षण नाही केलं तर मी येतात मला रसातळात पुन्हा पोचवा. माझ्या इथे दैत्यांचा इतका प्रादुर्भाव झालाय, दैत्यांचा प्रादुर्भाव आजही झालाय, पण अजून इतकं नाही झालं की भगवंताने अवतार घ्यावा. परंतु त्या काळामध्ये आपल्याला असं दिसेल की समजा त्या काळात 100 राजे असतील तर त्या 100 राजांपैकी 97 राजे दैत्य वृत्तीचे, एखाद दुसरा राजा आपल्या सात्विक वृत्तीचा असेल, बाकी शिशुपाल आहे, दंतवक्र आहे, जरासंध आहे, कंस आहे, शाल्व आहे, काशीराजा आहे, जिकडे पाहावे तिकडे अनिती, अत्याचार, अन्याय आणि स्वेच्छाचारी असा राज. आणि त्याचे सगळ्याचे हा राजा हा प्रजा, त्याचे सगळे आजही आपल्याला असं दिसतंय. आज जे काही घडत असतं त्याच्यामध्ये जनतेचा फार भाग थोडा आहे. राजकारणी लोकांचं इतकं विलक्षण प्राबल्य आहे आणि इतकं त्यांचं आधिक्य आहे, इतकं त्यांचं सामर्थ्य आहे की ते जे ठरवतील तसं आपलं भाग्य आहे. आपल्या भाग्याचे विधाते आपले राजकारणी लोक झालेले. म्हणजे या देशाचे 2 तुकडे झाले, होऊ नये झाले. त्याचे कारण तेच जनतेने कधी म्हटलं या देशातले अर्धे माझे लोक निर्वासितासारखे आले, त्यांचे हाल झाले. याला कारण एक व्यक्ती नाहीये, हे त्या भूभागाचं भूखंडाचं भाग्य किंवा दुर्भाग्य काळाच्या प्रमाणे काही पण झालेलं असो. नैसर्गिक प्रकोप होतो त्यावेळेला आपण निसर्गाला दोष देतो, पण ज्या गोष्टी आमच्या हातात असताना आम्ही करू शकत नाही. आम्ही युद्धाला एक प्रकारचं युद्धामध्ये आमचे डावपेच कमी पडतात, प्रयत्न कमी पडतात, युद्धनीती कमी पडते, आम्ही हरतो, आम्ही कुठल्या प्रकारचं झुकतो. या सगळ्याच्या मध्ये त्या जनता विचारी काय, जनता ही त्यांच्या स्वाधीन आहे. त्यांनी आवाहन केल्यावर जनता साथ देते, दिली आजपर्यंत सगळ्यांना दिली. या सगळ्याचं तसंच त्या काळामध्ये यांचं दमन करणारा, यांना दंड देणारा, यांच्यावर शासन करणारा, यांना धर्म शिकवणारा, नीती शिकवणारा असा बलवान नेता, बलवान असा शक्ती संपन्न शक्ती आणि युक्ती कोणीच नाही. पृथ्वी अनाथ आहे, पृथ्वी रडत रडत आलेली आहे. हे सगळं प्रतिकात्मक आहे, परंतु याच्यातला बोध घ्यायचा आहे. आणि भगवंतांच्याकडे गेले ब्रह्मदेवानी, त्याने क्षीरसागराकडे गेले. सगळ्या देवांनी म्हणून पुरुष सूक्त गायला. लक्षात ठेवा, पुरुष सूक्त हे सगळ्या देवादिकांचं सुद्धा हे परमात्म्याच्या आराधना. मी आज सांगतो तुम्हाला, सद्गुरू नाना महाराजांकडे कित्येक वर्ष सायंकाळच्या वेळेला शुभं करोति कल्याणम झाल्यानंतर नाना पुरुष सूक्त संध्याकाळी म्हणायचे. पुरुष सूक्त एकटं पुरुष सूक्त एवढं समर्थ आहे की ज्याने षोडशोपचार पूजन होतो. म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे, ज्यांना वाणीचं दान देणगी आहे, ज्यांना सुसंस्कृत अशा प्रकारची आपल्या घरातली सगळी पाठिंबा आहे, त्यांनी सहज रीतीने पुरुष सूक्त पाठ करून टाका आणि त्याच्या अनुरोधाने पूजा अर्चा का. एक पवमानाचा मला हे मिळणार नव्हतं पुण्याला, सांगण्यासारखी गोष्ट आहे. मी तिथे इच्छा व्यक्त केली की सगळ्यात शेवटी पवमानाचा अभिषेक असतो आमच्या गोपाळाला. समाप्तीच्या दिवशी ज्या दिवशी गोपाळाची पालखी निघते तर ते पवमानाचा अभिषेकाला पुण्याचे गुरुजी अत्यंत बिझी. 7 वाजून 20 मिनिटांनी एका ठिकाणी जायचंय, 8 वाजून 15 मिनिटांनी दुसऱ्या ठिकाणी जायचंय. असं करत करत ते आल्यानंतर शेवटी मी निर्णय घेतला की मला 16 लोक पुरुष सूक्त म्हणणारे द्या.
16 नसतील तर 10 द्या, 10 नसतील तर 5 द्या, असं काहीतरी मी. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, अगदी सांगण्यासारखी गोष्ट आहे. 9 भगिनी आल्या पुण्याला. गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये मी एक दिवशी वरती गेलो, तिथले अध्यक्ष तिथे पूजा करत होते. एक गुरुजी बसले आणि एक भगिनी पूजा सांगते स्वच्छ रीतीने. आणि त्या 6 जणी त्या माझ्या बहिणी आणि 5 जण पुरुष, असे सगळेजण आले आणि आम्ही 16 वेळा पुरुष सूक्ताचा अभिषेक केला. तर पुरुष सूक्ताचा अभिषेक हा असा अतिशय महत्वाचा असतो. तर ज्यांना मी हे कोणाला उद्देशून बोलतोय ते नाही, मी त्याच्याबद्दल काही बोललेलो नाही. मी काय झालं ते सांगितलं. तुम्ही मी त्याच्याबद्दल काही बोल, मी काय झालं ते सांगितलंय. आणि मी जे बोलतोय ते कोणाला उद्देशून ते त्यांनी समजून घ्यावं. ज्यांचे माझ्या समोर बसलेले आहेत त्यांना उद्देशून, माझे हिरवे, माझे बापुडे काका, त्याच्यानंतर तुमचे मामा आहे, दीक्षित बंधू आहेत. हे सगळे दीक्षित बंधूंचं जे दीक्षित नाव आहे ना, याला त्यांनी राखावं. त्यांचे आजोबा, यांचे पणजोबा हे नाशिकचे भट्ट आहेत, कुठे तर नाही ना. म्हणून मला म्हणायचं की जर का त्यांना आलं तर त्यात काही चूक नाहीये. पुढे ते म्हणतायत, आपल्याला असं दिसेल की भगवंतांनी सगळ्यांना आश्वासन दिलं. भगवंतांनी त्याला सांगितलं की काही काळजी करता भगवंत कुणाला म्हणतात? आपण ज्याच्याकडे गेल्यानंतर तोंड वेंगाळून आपण रडून मला म्हटलं देवा मला दे, तो देवच जर का म्हणाला काय करू रे, मी दिलं असतं एवढं माझं काहीच नाही, असं कधी देव म्हणत नसतो. आणि असं जो म्हणतो तो देव नसतो. आले का लक्षात? असं कितीही संकट असो, काहीही संकट असो, तू सागर करुणेचा देवा तुझलाची दुःख सांगावे. तू सागर करुणेचा देवा तुझलाची दुःख सांगावे. तुझं वाचून इतराते दिनमुख पसरो निकाय मागावे. तुझ्यापासून कोणाकडे जाऊ मी? नान्यम जाने नैव जाने न जाने. तुझ्यापासून मला कोणी नाही. आणि तू थोडं मारायचा बाबा काय म्हणताय, इतकं गोड आहे. तुम्ही कधीही बाबांना विसरू नका. भागवताचं श्रवण करता मला अखंड बाबांच्या मी सावलीत बोलतोय. त्यांनी सांगतोय, बाबांनी त्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की अनुष्ठानी माझ्या कोठे दया सिंधो गुरो पावदया अकाली मेघाने मुख पसरिता चातक म्हणे. आपण चातक आहोत. तो याने श्यामल मेघ आहे, उदारधी करुणा समुद्र त्याच्या गर्भात आहे, पोटात आहे. करुणा समुद्र आहे तो. त्याला नाही म्हणत तर कोणाला म्हणायचं? त्याच्यामुळे सगळे ब्रह्मदेव तिथे गेल्यानंतर भगवंतांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी तुमची इच्छा पूर्ण करतो. आणि भगवंतांनी तुम्हाला कालच सांगितलं, जीवाला आपण कुठे जन्म घ्यावा याचं स्वातंत्र्य नाही. भगवंतांनी सांगितलं की जा, मी मथुरेमध्ये देवकी आणि वसुदेवांच्या घरी जन्म घेतो आणि तुम्ही सर्वजण माझी गोकुळामध्ये या. सगळे ऋषी, सगळ्या वेद ऋचा उपनिषद मोठाले भेट तपस्वी योगी या सगळ्यांनी वृंदावनामध्ये जन्म घेतला. कोणी वेली झाल्या, कोणी वासरं झाली, कोणी गायी झाल्या, कोणी गोपी झाल्या, कोणी गोप झाले, कोणी पक्षी झाले, कोणी सारिका झाल्या, कोणी हंस झाले, कोणी आपल्याला असं दिसेल हरणं झाली, कोणी गाई वासर झाले छोटी छोटी असे. असं सगळ्यांच्या त्यांना मी सांगितलं की मी तुम्हाला पूर्णपणे आनंद देईन. हे सुद्धा पहिल्यांदा आणि मी तुमचा दैत्यांचा सगळ्या आनंदाने परतले. मध्ये भेटले नारद. नारद म्हणजे देवांचा लाडका नातू आहे. ते सगळे म्हणाले नारदा आज आनंदाची गोष्ट झाली म्हणजे देवांनी यायचं कबूल केलं. देव म्हणाला मूर्ख. नारद म्हणतात देवांना आतापर्यंत कितीदा आले देव, काय केलं त्यांनी?
आले, याला मार चालले गेले, त्याला मार चालले गेले, असं असं काही येऊ नको म्हणा, आपल्या जागी राहा, आम्ही भोगू आमचे कष्ट. मी विचारतो म्हणतो त्याला. आता नारद आले आणि आईला बाबाला नमस्कार केला, लक्ष्मी मातेला, की तेव्हा मी असं ऐकलं म्हणजे की तुम्ही अवतार घेणार. हो घेणार म्हणजे सगळे लोक आले होते, कशाला घेता काय करू तेव्हा चांगलं, तुम्ही तुमच्या घरी राहा, आम्ही आमच्या घरी आहोत. अरे तू असं सरळ बोल ना नारदा, की तुझं काय म्हणणं आहे लक्ष्मी मिळतं, की तुझी काय इच्छा आहे. हे पा देवा तुम्हाला खरं सांगतो, मत्स्य अवतार घेता काय केलं, कुर्म अवतार घेता काय केलं, तर नीट सांगा मला. एकाशी तुम्ही बोलले नाही, आपलं आपलं काम केलं चालले गेले. असंच करणार असाल गरज नाही. जे आपापल्या इच्छेने आपापल्या आयुर्मर्यादाने ते लोक दैत्य मारायचे ते मरतील, ज्यांना छळवून घ्यायचं असेल ते छळले जातील, ज्यांना पिळायचं तसं पिळायचं. कशाला तुम्ही विनाकारण उपकार करता आमच्यावरती. मग का तुझं काय म्हणणं काय. हे पहा, तुम्हाला जर अवतार घ्यायचा असेल तर दुष्ट, खाष्ट, खोडकर, चोरी करणारे, खोटं बोलणारे, चंचल, अव्यवहारी, अडाणी, पशु, पक्षी, गुरं, सर्वांना जर प्रेम देण्याची शक्ती असेल, ताकद असेल, जवळ घेण्याची इच्छा असेल तर या आमच्या पृथ्वीवर. त्याचं गरज नाही. इतकं ठणठण कुठे बोलू शकतं देवाशी. माझ्या म्हण्या नुसतं तुम्ही यायचं, त्या प्रल्हाद तुम्ही, आमच्याशी काय संबंध तुमचा. खांब दुभंगला, प्रल्हादाला जवळ घेतलं, त्याला मारून टाकलं, गुप्त आम्ही आपलं टुकू पाहून. आमच्या सर्वांच्या बरोबरीने तुम्हाला फुगड्या खेळल्या पाहिजे, आमच्या सर्वांच्या बरोबरीने तुम्हाला हुतुतू खेळला पाहिजे, हमामा खेळला पाहिजे, आमच्या सर्वांच्या बरोबरीने आमच्या शिदोरीतला घास खाल्ला पाहिजे आणि आपला घास आम्हाला दिला पाहिजे. आमच्या बरोबर चोऱ्या केल्या पाहिजे, आमच्या बरोबर खोटं बोललं पाहिजे, आमच्या बरोबर मार खाल्ला पाहिजे, आमच्या बरोबर रडलं पाहिजे, आमच्या बरोबर आयांना त्रास दिला पाहिजे, वडिलांना त्राही भगवान केलं पाहिजे. असं सगळं जर करणार असाल तर तुम्ही या. बरोबर नारदा, मी तुझा भाव ओळखला, आता जा म्हणास. आणि सगळ्यांना आम्ही म्हणाले, मी सगळ्या देवांना वृंदावनात जन्म घ्यायला सांगतो आणि त्याला सांगतो की भगवंत आपल्यावरती कृपावंत, पृथ्वीवरच्या सगळ्यांना तुष्ट करण्याकरता, सगळ्यांना, दीन आहे, पतित आहे, लहान आहेत, मोठा आहेत, अडाणी आहेत, ज्ञानी आहेत, नुसतं ऋषी आणि ज्ञानी यांचे नाही आहे तुम्ही, आमचे पण आहात तुम्ही कोणी. असं ठणठणीत बोललं पाहिजे. असं बोलण्याची ताकद नारदांमध्ये त्यांच्या अखंड नारायण स्मरणाने आलेली आहे, लक्षात ठेवा. असं बोलत होतं आमच्या इथे कोण, असं बोलत होते आमच्या इथे नामदेव महाराज, पांडुरंग. असं बोलत होती आमच्या इथे जनाबाई, असं बोलत होते आमच्या इथे तुकोबाराय. आम्ही आहो म्हणून तू आहे, समजतोस का स्वतःला. असं तुकोबाराय विचारायचे विठोबाला. या सगळ्याची ही ताकद कमवायला जन्मानुजन्मांची तपस्या त्यांनी केली त्या याच्यामध्ये. त्याने मग आपल्याला दिसेल की या सांगितलं की, आणि बघ जसं निघायची वेळ आली तसं त्यांनी आपल्या शेषशाहींना म्हटलं, चला आता आपल्याला कामं करायची आहेत. शेषशाही मी मुळीच येणार नाही. शेषशाहींनी सरळ सांगितलं, मी मुळीच येणार नाही. गेल्या जन्मी मी तुमच्या बरोबर लक्ष्मण होऊन आलो, वण मला हिंडवलं. तुमच्या बरोबर तुमची बायको तरी होती लक्ष्मी, माझी बायको अयोध्येत, घेणं ना देणं मी तुमच्या मागे 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 बघे आपल्या हिंडलो. मी यावेळेला यायला तयार नाही. अरे असं कसं, असं नको करू रे. अरे तुला आता यावेळेला तू मोठा भाऊ हो, मी दादा होईल आणि माझं तुम्हाला ऐकावं लागेल. हो म्हणा, मी ऐकेल तुझं. आता तुला मी त्रास देणार नाही. मागच्या वेळेला जेवढं तुला त्रास दिला तेवढंच सुख देऊ. मग हा तयार झाला, गरुड झाला, अमुक, सगळे लोक तयार झाले. सगळ्यांना पुढे पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की नारदांना आनंद झाला. आणि अशा वेळेला आपल्याला श्रीसेल भगवंताचं अवतरण व्हायची वेळ आली. काय झाले त्यांनी सांगितलं रे, तिचे लग्न झालं आणि तिची बरात काढली. इतकं बहिणीचं कौतुक होतं की 4 शुभ्र घोड्यांचा जो सुंदर दिव्य रथ, त्याच्यामध्ये वसुदेव आणि देवकी बसलेले आहेत आणि वीर ओढे रथ, असं म्हणून रथ ओढायला कंस बसलेला आहे. आणि तुम्हाला माहिती, समस्त मथुरेतल्या बायका वरात पाहणे हा बायकांचा एक छंद आहे. आज सुद्धा तुम्हाला मी सांगतो, नुसता बँड जाऊया, हातातलं काम सोडून त्या पाहतो.
कोण बाई आहे, कोण मुलगी आहे, कोण नवरा आहे, कोणाची मनात आहे, आपला काही संबंध नसतो त्याच्याशी. म्हणजे आपल्याला वाढत असताना तरी आलं ना, थांबा थोडा वेळ पाहुणे, आपण आपले बेड्यासारखे आपण आता परत पाहून आल्यावर आपल्याला वरण वाढेल. असं मथुरेतले सबंध रस्ते ओसंडून वाहत आहेत, त्यांचे ओटे, त्यांच्या गच्च्या, त्यांचे अंगण आणि रथ चाललेले आहे, सगळे गुढ्या तोरण उभारलेले आहे, कारण राजा कंसाचा धाक आहे. आणि या ह्याच्यामध्ये इतका आनंदात बँड वाजतायत नाही, अरे एकदम आकाशवाणी. अरे मूर्खा कंसा, तू काय समजतोयस? तू ज्याचं जेवढं कौतुकानं तुझ्या बहिणीचं करून राहिलंय ना, तिचा 8वा गर्भ तुझा तुझी हत्या करणार आहे, तुला मारून टाकणार आहे, समजलास? वेड्यासारखं करू नको. मला सांगा, एका क्षणामध्ये त्यांनी त्या दोर टाकले आपल्या हातातले आणि तो म्हणाला, तुझा 8वा गर्भ मला मारणार आहे? 8व्या गर्भापर्यंत जिवंत ठेवीन कशाला मी? आणि खड्ग काढलं त्यांनी आणि त्या नववधूला त्यांनी 2 तुकडे करायसाठी खड्ग उगारल्याबरोबर वसुदेवाने त्यांना हात जोडले की कंसाला, या तू एवढा पराक्रमी आहेस, विवेकी आहेस, तुला मी वचन देतो, हिचं प्रत्येक अपत्य तुला आणून, हिचा 8वा पुत्र तुला हे करणार आहे ना, आमचा असं म्हणाली आहे ना आकाशवाणी, प्रत्येक पुत्र मी तुला आणून देईल, पण तू बहिणीच्या हत्येचं पात्र घेऊ नको. एका सौभाग्यवती एका हिचं सवाष्णीला मारल्याचं पात्र तू घेऊ नकोस. कुठेतरी त्यांच्यामध्ये अंकुर फुटला दयेचा आणि त्याने म्हणजे एकूण मग काय झालं, हे झाल्याबरोबर सगळा आनंदी आनंदकडे मावळला. ताबडतोब त्यांनी सांगितलं की या दोघांना आधी कैदेमध्ये टाका, यांना यांच्यात राहू द्या, यांच्या भोवतीकडे पोट बंदोबस्त ठेवा, यांच्यावरती पहारा ठेवा. आणि म्हणजे देवाची लीला कशी असते पाहिजे का तुम्ही? क्षणामध्ये अमावस्येची पौर्णिमा होते ना, पौर्णिमेची अमावस्या होत असते. रामरायाच्या काळामध्ये काय झालं, ज्या वेळेला रामराया राजवस्त्र घालतायत त्यावेळेला ते काढून बलकल नेसून बनायला गेले. जीवनातलं चंचलता, मिथ्यापण हे असं आहे. आपल्याला काय वाटत असतं की हा क्षण असाच राहील आणि असाच राहू दे प्रत्येक वेळेला आपल्याला. फक्त हे म्हणून आपण देवाला मागतो, देवालाच फक्त मागावा, आणखी कोणाला मागू नये. असेच वैभव दे शिवदिन केसरी गुरुचे काय सुखे दे मला, देवालाच माग. बाकी दैव आणि विधाता या दोघांनाही मागून फायदा नाही. देव मात्र करू शकतो. देवच आहे की त्याने भागवत सुरू झाल्यापासून पाऊस पडला नाही, देवच आहे. देवच आहे की उद्याचा आपल्या भागवत संपल्यावर तो पाऊस पडेल. म्हणजे आपल्याला आपल्या हाती काही नाहीये. नाही तर मला मी देवाला कळकळून म्हणते की माझ्या इतक्या मावल्या उन्हात तानामध्ये दूरदूरून येतात, त्यांना अडचण करू नको. पाऊस आला 2 वाजता 3 वाजता पाऊस आला तर कसं येणं होईल बिचाऱ्यांचं. तर देवाने अजून ऐकलंय, पुढे ऐकणार तोच आहे. पहा पुढे ते म्हणतात की एका क्षणामध्ये त्या वसुदेवाची कंसाची समजूत, त्या कंसाने त्यांना कारागृहामध्ये टाकलं आणि वसुदेवाला पाहता पाहता आपल्याला दिसेल की एक मुलगा झाला. पहिला मुलगा झाल्याबरोबर वसुदेवाने नेला आणि कंसाला दिला की राजन हा माझा. तिथे दया आली त्याची चित्त आणि दया आली तर म्हणते नको मला 8वा मुलगा. वसुदेव परत घेऊन आला. अगं आपल्याला राजाने जीवदान दिलं, बरं राजाने जीवदान दिलं. नारदांना कुठे पाहवते ही गोष्ट. नारद म्हणाले जोपर्यंत अधर्माचं अभ्युत्थान होणार नाही तोवर भगवंत येणार नाही. ते कंसाकडे आले, म्हणे कंसा तू किती भोळा आहे, अंकानाम वामतो गते, असं संस्कृतमध्ये सूत्र आहे. 1 पासून 8 पर्यंत आकडे दिल्यानंतर इकडूनही वाचलं तरी हा 1 जो नंबर आहे ना हा 8वा होऊ शकतो. 1 ते 8 मध्ये तू असं जास्तच नको वाचू, इकडून इकडे आलास तरी ते जर 8व्याला 1 मानलं तर हा 8वा झाला असेल. त्या क्षणी त्याला मारून टाक, बेभानसारखं करू नको, सावध राहा. तात्काळ त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की हो असं होऊ शकतं. दान दान पावलं टाकत गेला देवकी आणि ते पोट आणि त्यांच्या डोळ्यांसमोर गरगर फिरून याच्यावर त्या आपण रक्तबंबाळ छोटंसं ते लहान स्फोट.
तुम्ही नुसती कल्पना करून पाहू काय झालं असेल आईबापांच्या चित्ताला. असं 1 नाही 2 नाही 3 नाही 6 मुलांना मारलं त्यांनी. 6 मुलं गेली. त्याच्यानंतर 7व्या मुलाची वेळ आली. त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा नारायण म्हणतायत शेषाला आता तुमची पाळी आहे, जा तुम्ही. तुम्हाला मरे असंच मारणार, तुम्हाला मारणार कोण आहे, तुम्हाला कोण मारू शकतो. देवकीच्या गर्भामध्ये हे आले शेष संकर्षण. आणि त्याच वेळेला यांची जी दुसरी पत्नी आहे रोहिणी, ते नंदाघरी राहत होती गोकुळामध्ये. ती गर्भवती, तिच्या म्हणजे इथला गर्भ खेचून काढला. संकर्षण म्हणजे गर्भाचं आकर्षण करून त्या गर्भामध्ये प्रतिष्ठापित केलं. बरं, रोहिणीच्या गर्भामध्ये, म्हणून त्याचं नाव संकर्षण. आणि नंतर इकडे देवकीचा गर्भपात झाला म्हणून सगळीकडे हे झालं, कंसाच्या कानापर्यंत गेलं. देवकीचा गर्भपात म्हणजे त्याला असं वाटलं, घाबरून विचारित. आणि आता 8वा पुत्र यांची वेळ झाली. तिकडे बलराम जन्माला आलेले. दाऊजी महाराज की जय. दाऊजी महाराज अगोदर जन्माला आलेले. बलराम बाबा दादा तुम्ही अयोध्येला जा, त्यांचं एक वेगळं मंदिर आहे सुंदर. पुढे हे म्हणताय की कंसा हा. आणि मग आता सती देवकीच्या गर्भामध्ये नारायण आले. नारायण तिथे आल्याबरोबर सगळे देव कारागृहात येतात आणि देवकी गर्भातल्या नारायणाची स्तुती करतात सगळे देव. ते सांगतात, आई तू किती भाग्यवान आहे, साक्षात नारायण तुझ्या पुढे आहे. हा ना, तिला अजून खात्री नाही होती, अर्धमेल्या अवस्थेत आहे. कारण तिने आपली 6 मुलांची हत्या आपल्या डोळ्यासमोर पाहिली. तर तिला मग आता तिला याची खात्री कशी वाटेल. देवांनी तिला आश्वस्त केलं की तू निसंशय राहा, तुझा आता यावेळचा पुत्र हा अलौकिक असाधारण आणि परमात्मा तत्व आहे. त्याच्यामुळे त्याला मारण्याची कंसाची हिंमत नाहीये. देवकीच्या सगळ्या देवता वास करत होत्या. तिला या याच्यामध्ये वसुदेवाचा जो म्हणताय शुकदेवा, कंस तर स्वतः बलवान होतात, बुद्धिमान होतात, पण आता 8वा पुत्र होणार असं त्याला कळल्यापासून कंस घाबरून गेला, भयभीत झाला. आणि भीतीने तो कृष्णाचं चिंतन करायला लागला. भयाने सुद्धा का होईना कृष्णाचं अखंड चिंतन होत असल्यामुळे कंसाची भक्ती झाली. भक्ती होत होती. कोणत्याही अजित नाम बदो भलत्यामिसे त्याची भक्ती होत असते. आणि अशा याच्यामध्ये आपल्याला असं असेल की ऐन याच्यामध्ये राजा परीक्षिती, भगवान शंकर, ब्रह्मदेव, नारद हे सगळे वसुदेव देवकीच्या बंदीशाळेत आले. आणि ते काय म्हणतंय, त्वत्पाद पोतेन महत्कृतेन पूर्वती गोवत्स पदं भवामदिं. माधवा, तुझ्या चरण कमलावर दृष्टी ठेवून चालणाऱ्यांची पावलं कधी कुमार्गावर पडणार नाही. माते, तू तुझ्या उदरामध्ये भगवान पुरुषोत्तम आपल्या ज्ञानबल असं येतोय. तू कंसाळा घेऊ नको. हा यदुवंशाचं रक्षण नुसतंच करणार नाही, यदुनंदन हा श्रीकृष्ण चिरंजीवी रूपाने या पृथ्वी तलावरती राहील. आणि मग आपल्याला असेल का हो, माझ्या जवळ पाकळ्या आणखी हे नाही भगवंतावरती टाकायला, जवळ मला दृष्गोचर होत नाहीये. तुम्ही दोघे जण तिथं हातात घ्या, त्यांनाही द्या. तर सगळ्यांना जरी नाही मिळालं तरी कमीत कमी तर त्यांना दे, तुमच्या सौंना आहेत ना. आणि आपल्याला लक्षात घ्या, श्री शुकदेव उवाच, भगवंताच्या अवतरणाचा अध्याय मी वाचतोय. भगवंताचा जन्म नाही झालाय, भगवंताचं प्रागट्य झालंय, भगवंताचा अवतरण झालेलं आहे, भगवंताचा जन्म नाहीये. बघा, श्री शुकदेव उवाच, परीक्षिती, सर्व गुणांनी युक्त असा परमशोभन समय जवळ आला. या निर्मल आकाशामध्ये श्रावण मास आहे. श्रावण मासात या निर्मल आकाशामध्ये सर्व तारे, नक्षत्र, ग्रह शांत दिसत होते. नद्यांचं जल संथ आणि शांत वाहत होतं. शीतल आणि मंद सुगंधित वायू लोकांना सुखस्पर्श देत होता. कंसाच्या अत्याचारांनी पिचलेला ब्राह्मणांच्या अग्निहोत्रातला अग्नी
झळझळून पेटू लागलाय. सज्जन संतांची अंतःकरण प्रसन्नतेने भरलेली आहे. आणि अशा समयी भगवान श्रीकृष्णांचा आविर्भाव होण्याची चिन्ह आकाशातील दुंदुबी वाजायला लागलेली. ऋषी मुनी सगळे देव गंधर्व पुष्पवृष्टी करायला तुमच्यासारखे सज्ज झालेले आहेत. तुम्ही सगळे पुष्पवृष्टी करणारे देव. ऋतुमानाने जोहोकडे अंधाराचं साम्राज्य आहे. आणि सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान होणारे विष्णू त्यावेळेला देवकी गर्भातून प्रगट झालेले गोपाल कृष्ण भगवान. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन वसुदेव नंदन गोपाला माझ्या बंधूंनो 8 वर्षाचा गोमटा सुकुमार गोपाळ तुमच्या समोर प्रगट झालाय. त्याच्या प्रागट्याबरोबर संपूर्ण कारागृहाची खोली लाख प्रकाशाने भरलेली आहे. त्यांच्या दिव्य तेजाने वसुदेव आणि देवकीचे लोचन असे दिपलेत की त्यांना त्याचा तेज सहन होत नाहीये. आणि अशा याच्यात आपल्याला असं दिसेल ते बालक कसं आहे. विशाल कमलासारखे त्याचे कमल नयन बालक आहे. मृदू हास्य त्याच्या मुखावरती आहे. दिव्य अशा प्रकारचं गंध त्याने कस्तुरी तिलक लावलेलं आहे. नील कांती नील मेघ श्यामला सारखं त्याची कांती आहे. तो नुसता सावळा नाहीये, तो नील मेघ श्यामल आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये निळी कांती आहे. तो नुसता सावळा नाहीये. आणि त्याच्या हातामध्ये वैजयंती माळ आहे. आणि त्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये शंख चक्र गदा पद्म असं त्याच्या ह्याच्यात हातामध्ये आयुध आहे. सुंदर पितांबर नेसलेलं आहे. कंठामध्ये कौस्तुभमणी आहे. वर्षाकालीन मेघासारखं श्यामल नीळ आणि असं हे बाजबंद आणि कंकण आहे. आणि त्याने प्रसन्नपणे हसला आपल्या आई बाबांकडे. आई बाबा मी आलोय. आणि इकडे आई बाबांचे हृदय धडधड धडधड करतात. त्यांना भीती वाटते की ह्याच्या आगमनाची वार्ता आल्याबरोबर तो दुष्ट दैत्य दन 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 राक्षसी पावलं टाकत येईल आणि या कोवळ्या सुकुमार गोमट्या माझ्या राजसाला ह्याची आणि माझ्या डोळ्यासमोर. ते म्हणते आई भिवू नको. आणि मी काय सांगतो ते ऐक. वसुदेवाला सांगते बाबा मी काय सांगतो ते ऐका. मला नीट पाहून घ्या. मला हृदयात ठेवा. आणि मी आता तानबाळ म्हणाले. आणि एका क्षणात मी तानबाळ होईल. मला एका टोपलीत टाका आणि मस्तकावरती घेऊन मला गोकुळात पोचवा. अहो टोपली आहे ना, मग त्या टोपली द्या डोक्यावर. यांचा फोटो काढा. असा फोटो कधी नाही बाबा म्हणताय. हा तिथे साक्षात बाळात आणलं तो पुण्याला. इथे पण आणलंय. गोपाल कृष्ण राधे गोविंद
आणि किती शांत आहे तो, आनंद करतोय त्याच्याकडे पाहा तुम्ही. नंद के मेरा आनंद भयो, नंद के मेरा आनंद भयो, नंदलाल आहे. 12 वर्षांनी भेटायला येईल, माझी वाट बघ. बरोबर 12 वर्षांनी दर्शन द्यायला येईल तुम्हाला. भगवान की जय. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण. मी इकडे बोलतोय त्याला ऐका. अरे बा नाव वसुदेव दो बहिणी नंतर सभागृहाची बापट आणि सभागृहाची पारधी बडोद्याच्या यांनी हे आव्हान ऑप्शन करावं. ऑप्शन व्यवस्था. त्यानंतर आईची आणि आपल्या कृष्ण भगवानांची आईची ओटी भरली जाईल. हिरव्यान आणि ओटी आईची भरावी. बघता आता आपण इकडे लक्ष देऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय. बघता बघता गोपाल कृष्णाचं ते दिव्य गुंड रूप आहे. ते तांदुल्या एकदम चिमुकले चिमुकले सुरेख डोळे, कोवळे कोवळे त्याचे हात, त्याचे करकमळ पदकमळ गोड असे रक्तिम रंगाने रंगलेले. आणि देवकीने त्याला भाग्यवान मुलगा आहे. देवकीने त्याला जवळ घेतलं आणि त्याला पाढा पाजायला लागले. आणि वसुदेव म्हणाले की नाही मला आपल्याला लवकरात लवकर मला नाही हो म्हणून मी त्याला. आणि विचार करा, देवकीला कृष्णाला कान्ह्याला पाढा पाजता आला नाही, हे भाग्य यशोदेच आहे. आणि त्याने टोपलं आणलं, टोपल्यामध्ये बरोबर आपले हे टाकले, त्याच्यात त्याला ठेवलं. आणि तोपर्यंत त्याच्या डोक्यात नाही की आपल्या भूतीकडे पोट पहाड आहे. आणि आपल्या 2 दरवाजे गेल्यानंतर मोठं अर्गळ आणि मोठं पोट त्याला रूप लागलेलं आहे. वाजले किती आहे? रात्री 12:30 नंतरची वेळ आहे. एक छोटस पोर आल्यावर ते सर्वांना बिडत. जर ते पोर आलं असेल तर किती लोक बेडे झाले असतील. ते साक्षात, आणि ते एक शब्द बोलत नाहीये. आणि बाकीच्या सांगायचे कुंप गळून पडलेली आहे. आणि हा सरसर बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर आपल्याला कळते नन फुलले हे ज्यांना येत असेल त्यांनी माईकवर येऊन बसा. कोणाला येत असेल आरती नंतर होईल. हे येतच नसेल कोणी तर बाहेर करणार. पण इथे जमलेल्या माझ्या सगळ्या गोपिका रमणा, तुम्हाला कोणाला येत असेल तर या आणि आपल्या जागेवर बसा. एखादी तरी माऊली निघेल. बरं आपल्या जागेवर बसा. आता एक लक्षात घ्या, उत्तर रात्र सुरू झालेली आहे. आकाशामध्ये झिम 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 पाऊस पडतोय. आणि अभ्रांच्या आडून चंद्रमा भगवंताचं दर्शन घेतोय. आणि त्या याच्यामध्ये आपल्याला जसं पाहता पाहता वसुदेव शिरले कशात? यमुनेच्या पात्रात शिरले. यमुना कालिंदी गायवरून गेलेली आहे. जे आतमध्ये शिरलेले जे वसुदेव आहे ते बघता बघता पाऊल पाऊल पाणी पाहता पाहता, टोंगळाभर पाणी पाहता पाहता, कमरेभर पाहता पाहता, गळाभर पाहता पाहता, खांद्याच्या वर, आणि कालिंदी अशी भरती आल्यासारखी वर येते लाटा. आणि स्थिती अशी झाली, वरतून पावसाचे थेंब पडतायत.
भगवान शेषशाही ना एकदम भगवंताची एक शेषशाही आले आणि त्यांनी छत्र धरलेलं आहे आणि भगवंताला लक्षात आलं की कालिंदीला माझ्या चरणांची ओढ आहे. त्याने आपला चिमुकला चरण बाहेर काढला आणि कालिंदीने यमुनेने भगवंताच्या चरणाला स्पर्श केला आणि तात्काळ वसुदेवाला वाट दिली. म्हणजे असं धरलं होतं वसुदेवाने की आता डोकं देखील बुडणार म्हणून हात वर करून देणार होता. पण तात्काळ त्यांनी त्याचा स्पर्श झाला आणि बघता त्यावेळेला फक्त आकाशामध्ये चंद्रमा आहे. एका अश्वत्थाच्या झाडावरती कावळा काव काव असं दोनदा त्याने म्हटलं. एक गाढव कुठेतरी गल्लीमध्ये त्यांनी आवा 3 जण आहे. पशूंपैकी गाढव, पक्ष्यांपैकी कावळा आणि नक्षत्रांपैकी चंद्रमा या 3घांनी पहिले दर्शन घेतले. हे मला माहिती असायचं कारण आमच्या घरी लहानपणी गोकुळ करायची आई एका पाटावरती गोकुळाष्टमीला. तर त्याच्यामध्ये एक पिंपळाचं पान आणायचे आणि त्याच्यावरती एक लहानसा कावळा. अगं म्हटलं हा त्यावेळेला. आणि मग बरोबर हरिविजयामध्ये तुम्हाला ही कथा सुंदर सापडेल. हरिविजयामध्ये भागवतामध्ये श्रीकृष्णाचा जन्मोत्सव सांगितलाय. करता करता रात्री आले आणि नंदाच्या घरी आले. नंदाच्या घरी सगळेजण प्रगाढ निद्रेमध्ये, कोणी जागं नाही. यशोदा मैया काल संध्याकाळी रात्री गाय ओरडत होती म्हणून तिला काय पाणी हवं की काय म्हणून पाहायला जे गेली होती ते तिथेच ती मूर्छित झाली, तिथेच ती प्रसूत झाली आहे. तिला त्याचं भान नाहीये. आणि हा गेला सगळीकडे शांतता दाटलेली आहे. यांनी पाहिलं. बरं आदेश याला हाच होता की मला गोकुळात नाही आणि तिथे जी मुलगी झालेली असेल तिथे जी अपत्य असेल यशोदेच्या कुशीतलं ते मला घेऊन. आणि तिथे यशोदेच्या कुशीमध्ये कन्या तिची नानी झोपलेली आणि तिथे यशोदेच्या कुशीत आपल्या लेकराला कान्ह्याला ठेवलं आणि मायेला उचललं. ती माया आहे, ती आधी माया आहे. तिला वरती आपल्या गुंडाळलं पण याच्यात पावसाच्या थेंबाने त्रास होऊ नये आणि त्याच्यामध्ये ठेवली. त्या थंडीने वस्तुता ती अशी गारठलेली झप 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 आल्या पावली जसा गेला आला गेला मनोगत परत आला आपल्या याच्यामध्ये बसला ठेवून जाईल. कोणाला सध्या देऊ नका 5 मिनिट. रात्र झाली बेरात्र झाली किंवा पेढे घात नंदाच्या घरी बेरात्री आलेला आहे गोपाळ. तेव्हा थोडी हे थोडं उजाडू दे. कोणाला पत्ताच नाही. गोपाळ इतकं गुपचूप आला आणि गुपचूप झोपलाय तिथे. त्यानंतर एक आणि नंतर नंदा वासुदेव परत आपल्या त्याच्यात आला. ती आल्याबरोबर सगळं बंदिशाळा पुन्हा जशाच्या तशा लागल्या. सगळ्यात पहारेकरांना जाग आला आणि त्या आलेल्या माईने आपल्या सुंदर सुस्वर आवाजात टाहो फोडला. त्या एकदम सगळ्यांना जागवलं. असं म्हणतात की मुलांपेक्षा मुलींचा आवाज अधिक असतो जन्म असं म्हणतात. आपल्याला काहीच माहिती नाही असं म्हणतात. बरं तर म्हणजे आमच्या इथे एक बाई होत्या. आमची सुनबाई बाळंतीक झाली आणि तिचे चहा फोडला. त्याच्यात ती म्हणाली की तुम्हाला नक्की मुलगा झाला. पण मला असं वाटलं आपल्याला आनंद झाला पण ती नक्की मुलगी होती आमची पहिली नाळ. त्याच्यामुळे आम्हाला असं आनंद आणखीन नक्की. मग मला बोध झाला की नाही मुलापेक्षा मुलींचा आवाज अधिक मोठा असतो. म्हणजे आक्रंदन करून आपलं म्हणणं करून खरं करून घेण्याची ताकद ही मुलांपेक्षा मुलींमध्ये अधिक असते असं म्हणतात. बरं सांगायची गोष्ट की त्यांनी ठेवला बरोबर तिथे. त्याच्या आक्रंदनाने संबंध लोक उठले. धावत 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 गेले. रात्री 2:30-4चा काहीतरी वेळ असेल आणि तो कंस बिचारा क्षण मोजतोय. महाराज देवकी बाळंतीण झाली. देवकीचा 8वा गर्भ जो त्याला आयुष्यभर छळत आलेला आहे. गेले 10 वर्ष त्याला छळून राहिलेलं आहे. असा तो का त्याने खडगं घेतलं आणि झोकांड्या खात. कारण त्याला एकदा मी त्याला कसा मारीन. किती माणसाला मृत्यूचं भय असतं, काळाचं भय असतं. झोकांड्या खात खात तो आला आणि आल्याबरोबर त्या देवकीला म्हणतात देवकी आणि तुझं ते पाहू. आता देवकीला इतकं वाईट वाटतं. ती आपल्या यजमानांना म्हणते तुम्हाला कसं अनावलं होय कन्येला ओळीला.
आपलं पोर आपण त्याची ठेवलं नाही, हिला आपण मारायसाठी आणलं. तुमचं अंतःकरण इतकं कळवळलं कसं नाही? तो म्हणाला, म्हणजे बिचारा गेला आला तो, परंतु स्थिती अशी असते कधी कधी घरामध्ये की तो म्हणाला की अगं जे मला आपल्याला सांगितलं गोपाळाने तेच मी केलंय, मी माझ्या मनाने आणलं का? माझा मुलगा जिवंत राहावा आणि ही मरावी असं बुद्धी होईल का माझी? आपल्याला जे त्यांनी सांगितलं ते केलं ना, आपण त्याची आज्ञा पालन करतो. तू आता आपण तो म्हणाला की आण देवकी आण तो गर्भ हे पोरगी. दादा ती मुलगी आहे, मुलगा असता तर ते मुलगा असता तर मी तुला नाही म्हटलं नसतं. तू माझ्या अगोदर मुलं गेले जेवढी. हे पहा मला तुझ्या 8व्या गर्भाशी कर्तव्य, ती मुलगी आहे की मुलगा मला माहित नाही. आणि कळवळून ते रडत असताना तिच्या हातातून हिसकलं ते बाहेर आला. मुली तिची चिमुकले पाय त्याच्या हातात आहे. घर 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 ही आधी माया आहे. सटाकसे तू म्हणते कंसा तू काय समजतोस मुडा, तुला मारणारा सुखरूप आहे. मी कोणाच्याही हातात कधी सापडलेली नाहीये, तुझ्या हातात कशी सापडेल? लक्षात ठेव, तू आता त्याचं चिंतन कर जो तुला मारणार आहे. आणि ते गुप्त ती जगदंबा आहे, ती कुलस्वामिनी, ती आपल्या घरातली कुलदेवता म्हणून आपल्या इथे चंडिका, अपर्णा, जगदंबा देवी, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. आदिमाया आहे नारायणाची. या आदिमायापासून हे सारा विश्व विनटलेलं आहे. ही जी माया कोल्हाटीनं असं शब्दप्रयोग आमचे भक्तराज महाराज वापरताय गुरु महाराजा गुरुमध्ये, ती ही आदिमाया हे लक्षात घ्या. आणि दचकला कंस दचकला की आपण इतकी कडेकोट बंदोबस्त केला, इतक्या प्रकारच्या काळज्या घेतल्या, तरी हा मुलगा सुखरूप कुठे पोचला, केव्हा पोचला, कसा पोचला, हे भारेकरी का झोपले होते की केव्हा तर काय झालंय त्याचं मती नाही सांगितलं. आणि त्या क्षणी त्याला लक्षात आलंय, त्या क्षणी तो मायावीपणाने म्हणतोय देवकीला. आता त्याचं लक्षात आलं की माझा काळ येऊन देवकी मला क्षमा कर, मी तुझ्या 6 मुलांना मारलं, मला क्षमा कर देवकी, मी तुझा अपराधी आहे, मी आता तुम्हाला त्रास देणार नाही. देवकी जी आहे तिला तर बिचारीला तिच्या डोळ्यासमोर हे अप्रूप घडलाय, ती दोघे जण दिनमूड आहेत, कळतच नाही काय. आणि कंस घरी आला, कंस आपल्या महालात आला. ताबडतोब त्यांनी गुप्त मंत्रणा केली, सगळ्यांना महत्वाच्या त्याच्या यांना बोलावलं, इमर्जन्सी मीटिंग ज्याला म्हणतात. आणि त्यांना काय सांगितलं त्यांनी की उद्यापासून 3 दिवसाच्या आत मला माझा कोण काळ कुठे लपलाय ते शोधून काढा आणि त्याला मारून टाका. जास्तीत जास्त 1.5 किंवा 2 दिवसाचं जे जे पोर ज्या ज्या घरात जन्माला आला असेल त्याचा मारून टाका. जाईल जाईल किती दूर जाईल, आपल्या मथुरीच्या आसमंतातल्या सगळ्या खेड्यापाड्यांमध्ये जा आणि घराघरात चौकशी करा की कोण बाळंतीण झालेलं आहे. आणि बाळंतीण होऊन 2 दिवस नाही झाले बरं का, असं बाकीच्यांना नाही मारायचं, वर्षभराच्या मुलाला मारायचं नाही, 2 किंवा 3 किंवा 4, कारण तुम्हाला शोधायला कदाचित वेळ लागेल असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये ही जी पूतना नावाची राक्षसीण आहे हिने बिडा उचलला. ते म्हणाले कंसा तुझं काम मी हत्ते करून दे. आणि नंतर मग पलीकडचा भाग तुम्हाला सांगतो. इकडे काय झालं, सकाळ झाली, पहाड झाला, बरोबर सगळ्या जणी तिच्या ज्या सख्या होत्या त्या आल्या. ती यशोदा मैया ती मूर्छित होती. अगं तुला बाळ झालंय, बाळ आलंय, आनंद आलाय, आपण सगळेजण त्याची वाट पाहत होतो. यशोदा मैया मूर्छित होती. ती ज्यावेळेस सावरचं तिला आतमध्ये दिलं आणि बाळाला बघितलं तर नील कमलासारखा सुंदर बाळ त्यांना तिथे घेतला आणि त्याला नाचवत नाचवत सगळ्याजणी नाचायला लागल्या. गोपाल कृष्ण राधे गोविंद नंदाचा आनंद गगनात मागेना. सगळेच सगळे हे आले, सगळे नंद गोपाळाला त्याचे हे सगळ्या सख्या आल्या आणि नंदाच्या घरी नंदोत्सव झाला. त्या बाळ कृष्णाचा काय झालं म्हणा
गोविंद